तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईकरांसाठी अतिशय पॉझिटिव्ह बातमी। खरं तर लस देता का लस असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली, पण आता ही वेळ जाणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण मुंबईकरांना आता विदेशी स्पुटनिक लस उपलब्ध होणार आहे आणि रेड्डीज लॅब सोबतची मुंबई महानगरपालिकेची चर्चा यशस्वी असल्याचं मुंबईच्या महापौरांनी आज सांगितलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेला त्यामुळे लस पुरवठा करायला स्पुटनिकनं तयारी दर्शवल्याचं कळतंय। रेड्डी लॅबोरेटरीज बरोबर याबद्दलची जी बोलणी सुरू होती ती बोलणी यशस्वी झाली आणि स्पुटनिकनं मुंबईकरांना लस द्यायची तयारी दाखवल्याचं आज स्पष्ट करण्यात आलं। एका बाजूला हा दिलासा जरी असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई महानगरपालिकेला आज एक धक्का बसला, कारण कोरोनाच्या लसीचं ग्लोबल टेंडर काढण्याचा अट्टहास केला गेला, पण मुंबई महानगरपालिकेचं हे ग्लोबल टेंडर फसलंय। कारण ज्या ग्लोबल टेंडरला 9 जणांनी पसंती दाखवली होती किंवा इंटरेस्ट दाखवलेला होता, सहभाग घेतलेला होता, पण त्यापैकी एक जण सुद्धा पात्र ठरू शकला नाही। एकाही लस उत्पादक कंपनीची निविदा प्रक्रियेत सहभागी झालेली नव्हती। मुंबईकरांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन लसीकरण करण्याचं जे स्वप्न दाखवलं गेलं ते स्वप्न काही इतक्यात पूर्ण होईल असं दिसत नाहीये। राज्य सरकारनं सुद्धा दोनदा ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रयत्न केला। मुंबई महानगरपालिकेनं त्यानंतर सुद्धा स्वतंत्र हे टेंडर काढण्याचा प्रयत्न केला, पण मुंबई महानगरपालिकेला अजून सुद्धा त्यात यश मिळताना दिसत नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया। मुंबई महानगरपालिकेनं जे टेंडर काढलं होतं त्याच्यामध्ये जे कंपन्या या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या त्यांनी आता वॉकआउट केले। आपल्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय अडचण या ठिकाणी कंपन्यांना आलेली आहे? आपला ग्लोबल टेंडरची जेव्हा आपण टेंडर फ्लोट केलं किंवा टेंडर काढलं त्यावेळेला अटी आणि शर्ती होत्याच, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चर जास्त कंपन्या याव्या अशी अपेक्षा होती। आपल्या ह्या संपूर्ण टेंडरच्या ह्याच्यामध्ये 9 कंपन्या सामील झाल्या होत्या, पण त्या 9च्या 9 ह्या पुरवठादार होत्या आणि पुरवठादार असूनही ज्या मॅन्युफॅक्चर कंपनीकडनं वॅक्सिन घेणार त्या वॅक्सिन असलेल्या कंपनीबरोबर ह्यांचं कसं टायप असणार ते सिद्ध करू नाही शकले। त्यामुळे या ह्याच्यामध्ये ते अपात्र ठरले आणि म्हणून ग्लोबल टेंडर हे आत्ताच्या घडीला कॅन्सल करावं लागले। कारण या पुरवठादारांना आपण अशा एकाला धरून अनेक प्रश्न होते की तुम्ही पुरवठादार आहात तर तुम्ही कुठच्या कंपनीबरोबर टायप करणार, त्या कंपनीचे तुमचे व्यावसायिक संबंध कसे असणार, तुम्ही आम्हाला किती वॅक्सिन कोणत्या रेटमध्ये देणार, त्याचप्रमाणे तुम्ही किती कालावधीत आम्हाला देणार, किती देणार, ह्या सगळ्याची ती पूर्तता करू नाही शकले आणि त्यामुळे ते अपात्र झाले। पण ग्लोबल टेंडर करण्याचा उद्देशच हा होता, जर आम्हाला या महाराष्ट्रात या मुंबईत आज सगळ्या बाजूनी एकच ओरड होते की वॅक्सिन द्या, पण वॅक्सिन देण्याचा अधिकार हा फक्त केंद्राला आहे आणि इथल्याच राजकीय नेत्यांनी विरोधी पक्ष लोकांनी नेहमी असं म्हणतात की का केंद्रावर तुम्ही निर्भय राहता, म्हणून हा प्रयत्न केला होता की स्वतःहून आपण विकत घेऊ आणि आपण आपल्या लोकांना मोफत देऊ। तुम्ही केंद्राकडनं काही मदत मागणार आहे हे संदर्भात, लसीकरणाच्या संदर्भात? खरं म्हणजे आपल्या आईवडिलांकडे आपणच मदत मागावी अशातला भाग आहे, पण असो, आत्ताच आपल्या म्हणण्यानुसार माझ्या हातामध्ये एक पत्र आलं आहे। स्पुटनिक लसीचे वितरक डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्या समवेत महानगरपालिका प्रशासनाची चर्चा सुरू झाली आहे। ही पण एक आनंदाची बातमी आहे। प्रारंभी तत्वावर काही प्रमाणात देणार लस साठा असं रेड्डीज म्हणतायत, त्यामुळे मला वाटतं आशेचा किरण परत आपला पल्लवित झालेला आहे आणि
स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसीचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे. म्हणजे ज्या मुंबईमध्ये महालक्ष्मीसारखं दैवत आहे, मुंबादेवीसारखं दैवत आहे, सिद्धिविनायकसारखं दैवत आहे, दर्गे आहेत, चर्च आहेत, त्याचप्रमाणे आमचे हाजी अल्लीसारखे, अशा सगळ्यांचे आशीर्वाद फुकट जाणार नाहीत. मुंबईकर लवकरच कोविडच्या ज्या लस आहे ती घेऊन नक्कीच कोविड मुक्त करण्यासाठी सज्ज होणार. नक्कीच एक सकारात्मक बातमी आता समोर आलेली आहे की जरी या कंपन्यांनी या ठिकाणी पुरवठा जो आहे तो करण्यास असमर्थता दर्शवली असली तरी आता स्पुटनिकची लस मुंबईकरांना मिळू शकते. या संदर्भातले रेड्डीज बरोबर महापालिकेची बोलणी यशस्वी झाल्याचा दावा जो आहे तो महापौरांनी केला आहे. यानंतरची बातमी मराठा आरक्षणाबद्दलची आहे. मराठा मोर्चाला मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे अनेकांना पोटशूळ उठलाय अशा प्रकारचं वक्तव्य आमदार विनायक मेटे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या संभाव्य मोर्चाबद्दल सुद्धा त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. उद्याच्या मोर्चाला कोरोनाचे सगळे नियम पाळून आम्ही सुरुवात करू आणि तो मोर्चा काढू. आम्ही विरोधकांना भीक घालत नाही. उद्याचा मराठा मोर्चा निघणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. आमचा मोर्चा सरकारचे वाफाडे काढणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा काढणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा संघटना अत्यंत आक्रमक झालेल्या आहेत. मराठा आंदोलकांनी सुद्धा याबद्दल सरकारकडे सातत्यानं आग्रही भूमिका मांडली. एका बाजूला संभाजी राजे छत्रपती यांनी अल्टिमेटम दिलेला आहे राज्य सरकारला, तो दुसऱ्या बाजूला विनायक मेटे यांनी काही दिवसांपूर्वीच मोर्चा काढणार आणि तो पहिला मोर्चा बीडमध्ये निघणार असा इशारा दिलेला होता. त्यानुसार उद्या बीडमध्ये मोर्चा काढण्यावर विनायक मेटे हे ठाम आहेत आणि उद्याच्या मोर्चामुळे अनेकांना पोटशूळ उठलेला आहे अशा प्रकारचं टीका सुद्धा त्यांनी केली आहे. बघूयात ते काय म्हणाले. या टिवटिवीला या महाराष्ट्र भीक घालत नाही. उद्याचा मोर्चा निघणार, 100% निघणार. पाऊस असो, लॉकडाऊन असो, काही असो, मोर्चा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियमवरून निघेल, कलेक्टर ऑफिसवर पोहोचेल आणि त्या ठिकाणी जर आमच्या मराठा समाजाचे प्रश्न मार्गी नाही लावले तर पुढं काय आंदोलन करायचं हे तिथून उद्या आम्ही जाहीर 100% करू. तेव्हा मराठा आंदोलनाची पुढची दिशा उद्या बीडमधून आम्ही स्पष्ट करू असं सांगितलेलं आहे विनायक मेटे यांनी. आणि मेटेंच्या या विधानाच्या नंतर हे स्पष्ट आहे की मराठा संघटना या आंदोलनावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्याच्या नंतरची जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता या मोर्चाच्या माध्यमातून उमटणार आहे. सरकारपर्यंत आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी हा मोर्चा असल्याचं सांगितलं गेलंय. खरं तर राज्यात लॉकडाऊनची स्थिती आहे. अशा परिस्थितीत हा मोर्चा काढला जातोय, त्यामुळे पोलीस याला परवानगी देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर किती लोकांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळते, हा मोर्चा कसा असेल. कारण सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्याच्या नंतरचा मराठा एल्गार पहिल्यांदाच रस्त्यावरती उद्या उमटणार आहे. त्यामुळे हा मोर्चा किती यशस्वी होतो हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण विनायक मेटे यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत स्पष्टपणे मोर्चा निघणारच असा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या समोर एक आव्हान सुद्धा निर्माण झालेलं आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्याच्या नंतर मराठा समाजाच्या मनातली अस्वस्थता घालवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रकारची आश्वासनं देण्यात आली, पण तरीसुद्धा मराठा संघटना या आंदोलनावर ठाम आहे. त्यांच्या मागण्या ते सातत्यानं मांडत चाललेत. आणि यानंतरची बातमी आहे अनलॉक संदर्भात सुरू असलेल्या अभूतपूर्व गोंधळाची. काल जे नाट्य झालं त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एक वक्तव्य केलं की लवकरच 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रातला हा लॉकडाऊन उठवला जाईल. त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिलेला आहे
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. आणि काल त्यांनी सांगितलं की मी तत्वतः म्हणायला विसरलो, पण अनलॉकच्या मुद्द्यावरून आज वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय. दुपारपर्यंत त्याची अधिसूचना येणं अपेक्षित होतं, मात्र अनलॉकच्या घोळाला आता 24 तास उलटून गेल्यावर सुद्धा हा घोळ निस्तरलेला नाहीये, निर्णय होत नाहीये, हे स्पष्ट होतंय. यानंतर आपण थेट जातोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतायत. आपण बघूयात काय म्हणतात. आरक्षण बघितलं किंवा कालचं घटना घडली, महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना पण दुय्यम वागणूक मिळते का? पदोन्नतीचा विषयाला आपण लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं सत्ता गेल्यानंतर भांबावून गेलं आणि काही पण बोलतं आणि तेच पेरलं जातं. पदोन्नती हा विषय आपलं जे सेवा नियम आहेत, शासकीय सेवा नियम आहे, तो ओपन असो रिझर्वेशन असो, त्याला एक स्टेप प्रमोशन त्याचा तो अधिकार. आज जे काही आपल्याला प्रमोशन झाले ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती आहे, त्या सेवा नियमामध्ये मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 2017मध्ये आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर सगळ्यांचे प्रमोशन बंद करून टाकले, त्या पद्धतीचा GR काढून टाकला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे लोक तिथं होतं तिथंच राहिले, त्या जागा रिक्त झाल्या नाही. त्याच्यामुळे 2017पासून एकही जागा भरली गेली नाही महाराष्ट्रामध्ये. मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आजही महाराष्ट्रामध्ये आहे. त्या सरकारचं पाप हे आजही आमच्या राज्यातले कर्मचारी आणि तरुण भोगतात आहे. जो सरकारने आता प्रमोशनची पॉलिसी घेतली की सेवा नियमाच्या माध्यमातून जे प्रमोशन आहे त्या प्रमोशनच्या माध्यमातून ते प्रमोशन झालेले आहेत. आज महाराष्ट्रातल्या कर्मचारी संघटनेचे सगळे पदाधिकारी माझा आभार मानायला याच्यासाठी आलेत की मी विधानसभाचा अध्यक्ष असताना त्यावेळेस, कारण की यांच्या सिनियरिटी यादी तयार करावी लागते. मंत्रालयामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या सिनियरिटी याद्या नव्हत्या, कुठली परिस्थिती नव्हती. 4दा चीफ सेक्रेटरीपासून तर JDच्या सेक्रेटरीपासून सगळ्यांना बोलवून कर्मचारी संघटनेच्या समोर त्यांचे आम्ही सगळ्या सूचना दिल्यात, त्यांना टाईम बाउंड प्रोग्राम दिला आणि म्हणून 7 मेचा जो GR निघाला त्याच्यामध्ये आज कर्मचाऱ्यांचे प्रमोशन व्हायला लागलेत आणि त्याचा अभिनंदन करायला माझ्याकडे आज कर्मचारी संघटनेचे लोक आलेले होते. राहिलं रिझर्वेशनचं पदोन्नतीचा भाग जो आहे, त्याला 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये मुद्दाम त्याचा खुलासा मी आपल्यासमोर करतो. घटनात्मक जे अधिकार आहेत रिझर्वेशनमधले ते मागासवर्गीयांना मिळावेत, ही भूमिका काँग्रेसची आहे. 7 मेच्या GRमध्ये त्या पद्धतीचं अडचण आहे आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं आम्ही सातत्यानं मागणी करतो की देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये जी काही या पद्धतीची भूमिका जेव्हा आली तर सुप्रीम कोर्टाने सगळे निर्णय आता म्हणजे त्या पद्धतीच्या सगळ्या केसेस एकत्रित आणलेल्या आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होईल त्या निर्णयाला अधीन राहून मागासवर्गीयांच्या प्रमोशनची भूमिका स्पष्ट करावी, त्या पद्धतीचं 7 मेच्या GRबद्दलची आमची भूमिका आहे. माननीय मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा मिटिंग होईल त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल. त्याच्यामुळे पदोन्नतीचं जे आता प्रमोशन झालेत त्याच्यात काँग्रेसला लहान करण्यात आलं आणि मोठं करण्यात आलं अशी कुठलीही भूमिका त्याच्यामधली नाही. त्या काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की घटनात्मक जी परिस्थिती आहे त्याच्या आधारावर हे सगळे निर्णय व्हावेत, ही भूमिका काँग्रेसची आहे. कारण की तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका मांडत होते. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आणि यानंतरची बातमी आहे OBC आरक्षणाबद्दलची. OBC आरक्षण रद्द झालं, राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर OBC नेत्या पंकजा मुंडे यांनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. भविष्यामध्ये OBCच्या राजकीय आरक्षणासाठी आपण लवकरच आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. तर आरक्षण रद्द व्हावं अशी सरकारची मानसिकता असल्याची टीका त्यांनी केली आहे. राजकीय भविष्यावर यामुळे OBCंच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सध्या राजकीय भविष्यावर आपली नजर नसून फक्त
आरक्षण विषयावर आपली नजर असल्याचं सुद्धा पंकजा मुंडेंनी म्हटलंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. एखादा निर्णय जेव्हा घेतला जातो त्या निर्णयाला रद्द करण्यासाठी सुद्धा 4 कारणं लागतात. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट त्याचा देता येत नाही. मेरिट हेही मला मान्य आहे. मी नव्या पिढीची, नव्या दमाची, नवीन युवकांबरोबर वावरणारी एक नेता सुद्धा आहे. पण त्याचबरोबर मी जेव्हा सामाजिक पहास बघते, सामाजिक भिंती बघते, तेव्हा मला प्रश्न पडतो की मुख्य प्रवाहात समाजाला आणण्यासाठी, अधिकचं पोषण देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था आहे. आणि त्यामुळे आरक्षणाची व्यवस्था करून ते रद्द करणं चुकीचं आहे. ज्यांना ही पदोन्नती दिली गेली आहे त्यांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी त्यांना कॅन्सल करू शकत नाही सरकार. आणि त्याचबरोबर एका व्यवस्था एक निर्माण केली पाहिजे. माझं राजकीय भविष्य आता माझ्या रडारवरच नाही. माझी नजर आता सध्या फक्त या आरक्षणाच्या विषयांवर आहे. आणि मी आता मी कुठली गोष्ट एकदा हातामध्ये घेते तर ती पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या विषयाकडे वळते. त्यामुळे माझी आता कुठल्याही खुर्चीवर, कुठल्या पदावर, कुठल्या स्वतःच्या राजकीय भवितव्यावर नजर नाही. माझ्या वर्तमानावर मला आता चिंता वाटते. आणि वर्तमानामध्ये आज या राज्यातला आणि देशातल्या तरुणांसमोर फार मोठा प्रश्न आहे. कोरोनाच्या महामारीचं संकट आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, इतके महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे माझी नजर आता फक्त त्या प्रश्नांवर आहे. यानंतरची बातमी आहे राज्यातल्या ऊस उत्पादकांच्या संदर्भातली एक दिलासादायक बातमी. राज्यातल्या ऊस उत्पादकांना आता केंद्र सरकारनं एक मोठा दिलासा दिलाय. कारण यापुढे लवकरच आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. त्यामुळे इथेनॉल आता पेट्रोलमध्ये जर 20% मिसळलं गेलं तर इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा चांगला भाव मिळणार आहे. या आधी 10% इथेनॉल पेट्रोल मिश्रित करता येत होतं, तो आता 10%नं वाढवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील ऊस कारखाने आणि ऊस उत्पादक यांच्यासाठी मोठा दिलासादायक आहे. या निर्णयानं साखर उद्योगाला, देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊस उत्पादन, बायो प्रोडक्टच्या माध्यमातून आर्थिक बळकटी मिळणार आहे, यात शंका नाही. आजच हे राजपत्र घोषित झालेलं आहे आणि ह्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यापूर्वी 10% इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याकरता म्हणून धोरणात्मक निर्णय झाला आणि आता 1 एप्रिल 2023 पासून 20% इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याची परमिशन आता केंद्र सरकारनं ऑफिशियली गॅजेट काढलेलं आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना सध्या वारीचे वेध लागलेले आहेत, पण कोरोनाचं संकट आहे त्यामुळे यावर्षीची वारी साधेपणानं साजरी करावी लागणार आहे. पण तिकडे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये मात्र आज मुक्ताबाईंचा समाधी सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक भाविक सुद्धा उपस्थित होते. मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा जो दरवर्षी खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारा असतो, पण यावर्षी तो साधेपणानं साजरा झाला. तापी तीरावरील संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी मुक्ताईनगर इथं गुलालाचं कीर्तन आणि पुष्पवृष्टीनं प्रातिनिधिक स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच 25 भाविकांच्या उपस्थितीत हरिभक्त परायण रवींद्र महाराज हरणे यांचं गुलालाचं कीर्तन पार पडलं. पंढरपूर इथल्या संत नामदेव महाराज पादुका, विठ्ठल पादुका, त्र्यंबकेश्वर इथला संत निवृत्तीनाथ पादुका दिंडी आणि भाविकांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे सहभागी होता आलं नाही. दरम्यान या निमित्तानं आज मंदिरात सुरेख आंब्यांची आरास करण्यात आली होती. आणि यानंतर एक खास आठवण. देशातल्या कोरोना बाधितांना, त्यांच्या कुटुंबियांना सध्या प्रचंड अशा वेगवेगळ्या मानसिक ताणतणावातून जावं लागतंय. पण या सगळ्यांचं दुःख हलकं करण्यासाठी
त्यांना साथ देण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी म्हणून आपल्या देशातले तब्बल 35 कलाकार एकत्र आलेत. एका कॉन्सर्टच्या माध्यमातून हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही ही कॉन्सर्ट लवकरच पाहणार आहात आणि या कॉन्सर्टच्या माध्यमातून या सगळ्या कलाकारांनी एक पॉझिटिव्ह संदेश दिलाय. An international fundraising musical concert to help all those people who are struggling with the second wave of COVID-19 in India. A galaxy of celebrities have joined hands and will be part of this global campaign. This concert will be streamed on I Am Buddha Facebook page and I Am Buddha YouTube channel. Ek Saath, India will rise again. नमस्कार. ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा, अनुपम खेर फाउंडेशन और आई एम बुद्धा फाउंडेशन आपके लिए लाए हैं एक म्यूजिकल फंड रेजर, एक साथ इंडिया विल राइज अगेन ग्लोबल डिजिटल कॉन्सर्ट. इस कॉन्सर्ट में इंडिया के टॉप सिंगर्स, कंपोजर्स, लिरिसिस्ट्स, पोएट्स, म्यूजिशियंस आपका मनोरंजन करेंगे. सैटरडे 5 जून 7 PM इंडियन टाइम आप हमारे साथ जुड़े, इस कॉन्सर्ट का आनंद उठाएं और दिल खोलकर डोनेट करें. कलाकार अपनी शख्सियत से, अपनी मधुर आवाज से हमेशा की तरह आपका मनोरंजन तो करेंगे, लेकिन आज इस मेगा शो आयोजित करने के पीछे जो मकसद, जो दृढ़ निश्चय है, उसका आपके दिल और आत्मा दोनों तक पहुंचना बहुत जरूरी है. इस ऑनलाइन फंड रेजिंग से हम मदद उन लोगों की कर रहे हैं जिन्हें हमारी सख्त जरूरत है. यहां हम जो दे रहे हैं उसके बदले में हमें जो वापस मिलेगा वो कहीं ज्यादा होगा. आज आप उन हजारों लाखों लोगों से एक साथ मिलकर कहेंगे, हम हैं ना. तेव्हा ही संगीत मैफल पाहायला विसरू नका. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.